अरे अरे माझे मित्रांनो, राधे राधे, शुभ सकाळ सगळ्यांना. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. उठलोय मगाशी, सगळं फ्रेश वगैरे झालोय मस्त. आता ना सकाळचा आता अंधार जास्त असतो, कारण दिवस छोटा होत चालला आणि रात्र मोठी होत चालली. कारण सकाळचा मग उठतो ना 6 वाजता, तेव्हा पूर्ण अंधार असतो. पहिला उठायचो तेव्हा पूर्ण असा प्रॉपर उजेड असायचा, पण आता उठतो सगळा अंधार असतो, पूर्ण काळोख असतो, काळा काळा. चलो प्री वर्कआउट घेऊ, केळी आहेत का ना बघायला लागतील. केळी आय थिंक नसतील, संपलेत. प्री वर्कआउट घेऊ चलो. बाकी ॲपल पण संपला असेल. आजचा का स्टॉक लोड करायला लागेल, परत पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल डायरेक्ट संध्याकाळी भरीन, आता सकाळ नाही. काल रात्री एवढी बेकार गरमी होत होती ना, जाम गरमी होत होती. काय माहीत काय. काल पाऊस पण नव्हता काल दिवसभर, म्हणजे असा थोडा नॉर्मल येत होता. रेग्युलर असतो तसा पाऊस नव्हता. एखादी सर यायची जायची, पण दिवसा ठीक होतं, दिवसा काय एवढा वाटला ना. पण रात्री जरी गरमी व्हायला लागली, काय बेकार गरमी व्हायला लागली. वातावरण काय वातावरण करायचं या. आता पण हाय, म्हणजे मोकळा नाही, पूर्ण क्लिअर नाही. पावसाचं वातावरण आहे. पाऊस कोणत्याही क्षणी येऊ शकतो, पावसाचा काय भरोसा नाही. सो आपण सटकू, प्री वर्कआउट घेऊ आणि चेस. निघतो आता जिमला जाऊ. पाऊस वगैरे काय नाही, लगेच सटकू. पाऊस आहे, वातावरण झालं तसा, कधी येईल काय सांगू शकत नाही. मग नाही तर लगेच सटकू. चुकून तर गाडीवरच आलं तर वाट लागेल. आलो जिमला. आज मारू बॅक आणि बायसेप. शूज वगैरे घालतो आता, मस्त वर्कआउट चालू करू. चलो. वर्कआउट इज डन गाईज. आज मारले बॅक आणि बायसेप. आज एवढी मजा आली ना वर्कआउटला, ज्या मजा आली. सो चाललो आता घरी, लेट्स गो. सो आलोय घरी, प्रोटीन शेक पिते आता. भूक लागली. आज सकाळी केळी नव्हती खाली ना, केळी संपलेली, जाम भूक लागली. प्रोटीन शेक पितो. फक्त काय ह्याच्यावर गेलेलो, प्री वर्कआउट फक्त सकाळी जिमला गेलेलो, केळी तर संपलेली. मग काय प्रोटीन शेक पितो. जाम भूक लागली, जाम, म्हणजे असं पोट पूर्ण गुडगुड. आता काय आपले सण वगैरे चालू होतील. नागपंचमी झाली परवा, आता काय लगेच गोविंद येईल. गोविंदानंतर लगेच गणपतीनंतर लगेच नवरात्री झाली की लगेच 31st. सॉरी 31st नाही, दिवाळी. नवरात्रीनंतर दिवाळी. माय चूक. चला 2026 संपला. कसा संपला काय माहीत. दिवस असे पटापट निघून चाललेत, काय समजत नाही. आणि आता तर अजून फास्ट जातील, कारण आपले सण आलेत. गणपती आले, चला गावाला. नवरात्री आली, चला गावाला. दिवाळी आली, चला गावाला. 31st आला, चला गावाला. आता अर्धा वर्ष गावाला जाईल आपला. पण सण वगैरे आपले येतात ना, तेवढी एवढी मजा असते ना, एवढी मजा. मी तर जाम मजा करतो, कारण आपण सण असले की आपण सगळे एकत्र येतो. आपली फॅमिली, गावातले सगळे आम्ही, मुलं वगैरे, पोरं वगैरे, एवढी मजा करतो ना, जाम मजा करतो. आणि मला असे सण वगैरे जाम आवडतात, जाम म्हणजे जाम. कारण ती आपली संस्कृती आहे, ती आधीपासून चाललेले सगळे या गोष्टी आहेत. आणि या संस्कृतीमुळे आपली सगळी माणसं एकत्र येतात, एकजुटीने राहतात. ते मेन, त्याच्या मागचं रिझन ते मेन आहे, की सगळी माणसं आपण एकत्र येतो, एकजुटीने राहतो. सगळे मन मोकळे असतात, टेन्शन फ्री, काय कामं नसतात, काय नसतात, नुसती मजा. हे खा ते खा, काकड्या चोरा, गणपती इथले फळं चोरा, रात्रीचे फळं का गपचूप देवाच्या इथले. ती मजा वेगळी असते. ती तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. आता काय मार्केट बघू. आता मार्केट काम पण पाहिजे बाबा. निफ्टी आज पण निगेटिव्ह, नंतर बँक निफ्टी निगेटिव्ह, फायनान्स पण निगेटिव्ह. अरे बापरे. आय टी पण काय झालं या वीकमध्ये काय माहीत. आय टीमध्ये कंटिन्यू फॉल चालला आहे. निफ्टीमध्ये पण
हा इथनं फेक ब्रेकआउट आल्यापासून निगेटिव्ह चालला आहे. आय टी बघू आपण. ओ माय गॉड, झोन तोडला आपला. झोन मी बोलेल तो. हा इथं ब्रेकआउट, नंतर फॉल. आई टी बोला था मैंने, आई टी में ज़्यादा फॉल ही हो रहा है क्योंकि ए आई मार्केट में आया ना. और अपना गोल्ड सबसे प्यारा और मुझे बहुत पसंद है गोल्ड. हे देखो, ये ट्रेड लाईन थी, म्हणजे ते ट्रेड लाईन बनवत होती ती ब्रेक झाले. पण विषय काय आता की जर हा इथं ट्रॅप असेल, की हा समोर जर ट्रॅप असेल, ही कॅन्डल इथं क्लोज झाली कुठं, तर मी बाईंगला बसीन. आणि जर कॅन्डल खाली या ट्रेंड लाईनच्या खाली सस्टेन राहिली तर आय विल सेल गोल्ड. आय विल मेक द सेलिंग पोझिशन. सो बघू काय होतं आज गोल्डमध्ये. खाली पोझिशन प्रॉफिटमध्ये दिसून तीच लगेच एका कॅन्डलमध्ये जर लॉसमध्ये असेल तर जाम जीवाला लागते ती पोझिशन आणि तो प्रॉफिट. कारण आपण प्रॉफिट बघतो आणि तो प्रॉफिट दिसून तुझा आपण बुक करत नाही. कारण जर तुम्हाला प्रॉफिट दिसत असेल आणि तुम्ही बुक करत नाही, तोच प्रॉफिट दिसणार लगेच रेडमध्ये गेला ना, जाम जीवाला लागते. म्हणून नेहमी ट्रेड प्लॅन करताना तुमचा टार्गेट फिक्स पाहिजे आणि एस एल फिक्स पाहिजे. आता टार्गेट तुमचा आला तर तुमचा एस एल ट्रेड झाला पाहिजे, म्हणजे तुमची पोझिशन सेफ होते, टार्गेट पण येते आणि तुम्ही लॉसला जायचं नाही. म्हणून प्लॅन करताना सगळं फिक्स पाहिजे. नंतर मग रिग्रेट जाम होतो. रिग्रेट होण्यापेक्षा नीट प्लॅन करा आणि व्यवस्थित ट्रेड करा. ओट्स खातो आता, ॲपल आणि ओट्स. मस्त आंघोळ वगैरे झाले, लगेच ओट्स खातो आहे. आणि इथं मी ट्रेडला बसलो आहे गोल्डमध्ये. मागाशी आंघोळीला जायच्या आधी इथं पटकन ट्रेडला बसलो आहे. हे बघा, बघू काय होतं आज ट्रेडमध्ये. एस एल येतं आहे, टार्गेट येतं आहे, देखेंगे बाय. सो गाईज, मी हे बुक आता रीड करायला चालू केलं आहे. द सायकॉलॉजी ऑफ मनी. इंग्लिशमध्ये आहे पूर्ण, पण आजपासून मी वाचायला सुरुवात करतो आहे. बघूया काय आहे सायकॉलॉजी ऑफ मनी. सांगितलं आहे तुम्हाला काय वाचायचं आहे ते, काय विषय नाही. याच्यात आहेत टोटल 20 टॉपिक्स आहेत. म्हणजे 20 टॉपिक्सवर हा बुक आहे पूर्ण, द सायकॉलॉजी ऑफ मनी. बघू कसं वाचल्यावर समजेल कसं आहे ते. खातो आहे आता. पनीर आणि गाजर आहे आणि दही आहे. खाऊन झालं आहे, पण आपला ट्रेड बघा पूर्ण आज साईड वे आहे. मोठ्या फ्रेमला बघायला गेलात ना 15 मिनटाच्या, तर पूर्ण साईड वे आहे. पण माझा आता विषय असा झाला आहे की मार्केटला जर निघायचं असतं ना इथून फेक ब्रेकआउट करून, तर कधीच निघाला असता. पण तो परत तिथंच ही ट्रेंड लाईन होती, 1 तासावर दाखवतो मला. ही 1 तासाची ट्रेंड लाईन, ही अशी ट्रेंड लाईन बसव होती आणि हा इथं ब्रेकआउट आलेला डायरेक्ट. मला वाटलं की इथनं हा ब्रेकआउट फेकून डायरेक्ट वरती जाईल, पण इथं ट्रॅप करून इथंच तो सस्टेन राहिला आहे. मी इथं बहुतेक आता कॉस्ट टू कॉस्ट सी टू सी पोझिशन काढतो आहे. कारण 4 तासाच्या फ्रेमला बघायला गेलात ना पूर्ण सेलिंग आहे, म्हणजे स्ट्रॉंग सेलिंग दाखवतो आहे. सो बघू, थोडा वेळ थांबतो, नाही तर पोझिशन काढून टाकतो आणि एक सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू आपण. बघू, चला. पेट्रोल लागायला आलो आहे, बघूया कितीचं पेट्रोल बसतं आहे. टाकी फुल करायची आहे. आज नॉर्मल पेट्रोल आहे. OTP मारना कितना मारने को बोला जी. आलो आहे घरी पेट्रोल लागून. आणि आल्यावर ट्रेड बघा, दुपारचा आपला ट्रेड हा. मी इथं ॲक्झिट मारला कॉस्ट टू कॉस्ट. आणि नंतर बघा इथं जर मी असतो सेटअपला बसलो असतो तर इथं कुठेतरी ट्रेड मारला असता 100%. मी माझा व्ह्यू सेलिंगचा होताच, कारण 4 तासाच्या टाईम फ्रेमला कन्फर्मेशन होती की हा येणार खाली. कारण हा इथना मोठा रिजेक्शन, ट्रेंड लाईन ब्रेकआउट, पुल बॅक आणि हा परत फॉल कंटिन्यू. सो सेटअपला नव्हतो, पेट्रोल टाकायला गेलो बाहेर. ट्रेड मीच झाला आहे, एवढा काय विषय नाही. सो जेवतो आता. जेवायला सॅलड, चपाती, सोयाबीनची भाजी आहे. सो झालं आहे जेवण वगैरे मस्त. आता झोपतो, झोप आली जाम. आज काय ट्रेड मारलेला
कॉस्ट टू कॉस्ट बुक केला. नशीब कॉस्ट टू कॉस्ट बुक केला. नाही तर आपला एस-एल होता, का विषय नव्हता. पण तो एस-एल म्हणजे जो आपण प्लॅन केलेला ना, त्या प्लॅनिंगनी ट्रेड चालला नाही. तिथनं डायरेक्ट फटकन खाली आला. काय विषय नाही. जर मी तिथं असतो, म्हणजे जर पेट्रोल भरायला नसतो गेलो, तर तिथं मी 100% सेलिंगला बसलो असतो परत. कारण मला एक डाऊट होता. मी बोललेलो की 4 तासाची कॅन्डल स्ट्रॉंग आहे आणि परत लगेच तो रिव्हर्सलनं आला. फेक ब्रेकआउटचा लिक्विडिटी घेऊन तो लगेच रिव्हर्सलनं आला. म्हणून बोललो लगेच सेलिंग होईल. नशीब मी तिथं क्वांटिटी काढली. कॉस्ट टू कॉस्ट 20 प्रॉफिटमध्ये काढली. काय विषय नाही. सो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.